नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या डब्यासाठी खूप चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि खूप पौष्टिक अशा व्हेजिटेबल इडली फ्रायची रेसिपी। नाश्त्यासाठी नेहमीचेच तेच पोहे किंवा उपमा, इडली खाऊन कंटाळा येतो, अशा वेळी ही व्हेजिटेबल इडली फ्राय बनवून बघा, सगळ्यांनाच खूप आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हेजिटेबल इडली फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इडली बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप इडलीचं बॅटर। आता हे इडलीचं बॅटर कसं बनवायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्याची लिंक तुम्हाला देते आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, 1 टीस्पून तेल घालणार आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान हलक्या लुसलुशीत इडली कशा बनवायच्या त्याचा अगदी भरपूर टिप्ससह मी व्हिडिओ दाखवला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा। मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी तसेच नाश्त्यासाठी गरमागरम बनवण्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे। तुम्हाला इडली चटणी किंवा इडली सांबार खायचा नसेल तर ह्या व्हेजिटेबल इडली फ्राय खाऊन बघा, अगदी उरलेल्या इडल्यांपासून देखील तुम्ही बनवू शकता, खूपच मस्त होतात। आज मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी मी बटन इडल्या बनवणार आहे। हे बघा, हे छान मिक्स झालं, ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा, याच प्रकारची हवी, खूप पातळ नको पण खूप घट्ट देखील नको। आता माझ्याकडे हा बटन इडलीचा मोल्ड आहे। ह्या छोट्या छोट्या लहान आकाराच्या इडल्या मुलांना खूप आवडतात, त्यामुळे मी यामध्ये बनवते आहे। तुमच्याकडे जर हा मोल्ड नसेल तर तुम्ही आपला नेहमीचा इडलीचा मोल्ड घेऊ शकता। मोठी इडली करून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या। आता ह्या मोल्डला आपण थोडं तेल लावून घेऊया। सर्व मोल्डला तेल लावून झालं। आता आपण हे इडलीचं बॅटर यामध्ये घालू। दिसायला देखील खूप आकर्षक ह्या वाटतात, पण जर घाई असेल, या बटन इडली करायला वेळ नसेल तर तुम्ही मोठ्या इडलीचे तुकडे करून घ्या। हे बघा, सर्व मोल्ड मी भरून घेतला आहे। इडली वाफवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यावर आता ही बटन इडलीची प्लेट ठेवूया, यावर झाकण ठेवू आणि मोठ्या आचेवर फक्त 5 मिनिट आपल्याला याला वाफ काढायची आहे। बटन इडली छोट्या आहे त्यामुळे पटकन वाफवल्या जातात। आपण जेव्हा मोठी इडली बनवतो तेव्हा त्याला 15 मिनिट लागतात आणि ह्या बटन इडल्या फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होतात। तुम्ही बघू शकता 5 मिनिटातच इडल्या किती मस्त वाफवून झाल्या आणि किती छान फुगल्या आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, आता आपण इडल्या सोडवून घेऊ। त्यासाठी चमच्याला मी थोडं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे इडली अगदी सहज सुटते। हे बघा, किती छान अगदी सॉफ्ट ह्या बटन इडल्या झाल्या आहे आणि खूप पटपट होतात। आकार जरी लहान असला तरी ह्याला शिजायला वेळ कमी लागतो, त्यामुळे अगदी पटपट होतात। सर्व इडल्या सोडवून झाल्या। पुन्हा या साच्यामध्ये थोडं तेल लावून आता मी उरलेल्या इडल्या देखील याच पद्धतीने वाफवून घेणार आहे। हे बघा, सर्व बटन इडल्या तयार झाल्या आहे। अगदी मऊ, लुसलुशीत आणि स्पंजी अशा ह्या इडल्या झाल्या आहे। फोडणीसाठी इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे घालू, साधारण 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया। भरपूर तीळ घाला, ह्या तिळामुळे ह्याची टेस्ट खूपच मस्त येते। आता हे सर्व व्यवस्थित तळतळलं की एक मोठ्या आकाराचा कांदा घालू, अर्धा गाजर। भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर कांदा नाही घातला तरी चालेल। आता हे जरा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। हे बघा, कांदा आणि गाजर जरा मऊ होईपर्यंत परतलं। आता यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि
तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकतात। मी इथे 2 टोमॅटो, ही पत्ताकोबी आणि 1 मध्यम आकाराची शिमला मिरची घेतली आहे। गाजर आणि कांदा शिजायला वेळ लागतो म्हणून तो जरा लवकर घाला आणि ह्या सर्व भाज्या पटकन शिजतात म्हणून ह्या आपल्याला जरा उशिरा घालायच्या आहे। तुम्ही यामध्ये मटार, स्वीट कॉर्न देखील घालू शकतात, बीन्सचे छोटे छोटे तुकडे देखील घालू शकतात। घरात असतील त्या किंवा तुम्हाला आवडत असतील त्या कुठल्याही भाज्या घाला। मध्यम ते मोठ्या आचेवर आता आपल्याला हे परतायचं आहे। मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, या निमित्ताने सर्व भाज्या देखील पोटात जातात आणि ह्या भरपूर भाज्या घातल्या की इडल्या भरपूर वेळापर्यंत छान मॉइस्ट, ओलसर आणि मऊ राहतात। सर्व भाज्या मस्त परतून झाल्या, अगदी मऊ झाल्या आहे। आता यामध्ये हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट। आता या व्हेजिटेबल इडली फ्रायचा अगदी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे पूड चटणी किंवा गन पावडर। खूप महत्त्वाची ही आहे, यामुळेच याची टेस्ट खूप मस्त येते। गन पावडर किंवा पूड चटणी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्याची लिंक तुम्हाला देत आहे। ही आवर्जून घाला। साधारण 3 टेबलस्पून ही पूड चटणी मी घालणार आहे। कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थाची चव यानी वाटते। दक्षिणात्य चटणी याला म्हणतात। घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवता येते। इडली, डोसा, अगदी साध्या भातावर खायला देखील ही चटणी मस्त लागते, त्यामुळे इथे आवर्जून घाला। आणि जर तुमच्याकडे ही पूड चटणी नसेल तर याऐवजी 1 टेबलस्पून तुम्ही सांबार मसाला घालू शकता, पण असेल तर ही पूड चटणी जरूर घाला। भाज्यांना पुरेल एवढंच मीठ घालू, कारण आपण इडलीमध्ये मीठ घातलं आहे आणि ह्या पूड चटणीमध्ये देखील मीठ आहे, त्यामुळे याला पुरेल एवढंच अंदाजाने मीठ घाला। हे मिक्स झालं। आता यामध्ये आपण केलेल्या ह्या बटन इडली घालूया आणि हलक्या हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करू। पूर्ण जो मसाला आहे तो ह्या इडल्यांना छान कोट व्हायला हवा। हे बघा, हे अगदी व्यवस्थित मिक्स झालं। थोडं पाणी घेऊन पाण्याचा हपका आपल्याला यावर मारायचा आहे, म्हणजे इडल्या अगदी खूप सॉफ्ट होतील। झाकण ठेवू आणि मंद आचेवर 5 मिनिट याला वाफ काढून घेऊया। हे बघा, ह्या फ्राय इडलीला मस्त वाफ आली। अगदी छान लुसलुशीत ही इडली फ्राय झाली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम मऊ आणि लुसलुशीत अशा व्हेजिटेबल बटन इडली फ्राय तयार आहे। हे बघा, याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट ह्या इडल्या झाल्या आहे। तुम्ही गरमागरम खा किंवा गार झाल्यानंतर खाल्ल्या तरी मस्त लागतात। डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पोटभरीचा पर्याय आहे। जर आपल्याला सांबार, चटणी हा सर्व तामझाम बनवायचा कंटाळा आला असेल, कधी कधी पीठ उरतं, मग आपल्याला हे सर्व बनवायचं नसतं, तर झटपट हे इडली फ्राय बनवून बघा, खूप मस्त लागतं। किंवा आदल्या दिवशी केलेल्या इडल्या जर उरल्या आहे तरी देखील तुम्ही या प्रकारे इडली फ्राय बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।